ड्रीम मेकर स्टुडिओजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, माझं नाव हेमेंद्र नरेंद्र भोईर आणि माझ्या कार्यशाळेचं नाव आहे देवयानी आर्ट्स. मी एक मूर्तिकार आहे आणि माझी कार्यशाळा भाईंदर पश्चिमेला राई ह्या गावात आहे. खरं तर प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते. तशी मूर्ती बनवताना सुरुवात करायची असते ती स्केचने. म्हणजे एखादी मूर्ती बनवायला घेतली की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ही मूर्ती बनवायची कशी. म्हणून मी काय करतो की एक स्केच बनवतो त्याचं प्रॉपर आणि मग मूर्तीला सुरुवात करतो. खरं तर मूर्तीची सुरुवात माती मळण्यापासून, म्हणजे जे मूर्ती बनवायला जे नव्याने सुरुवात करणार असतील तर त्यांनी आधी माती कशी मळावी हे आधी शिकलं पाहिजे. तर मग माती मळल्यानंतर ती मूर्ती आपल्या स्केचनुसार पाटावर किती मोठी आपल्याला बनवायची आहे त्यानुसार मूर्तीची बॉडी, मूर्तीचे हात आणि मूर्तीची बोटं ह्या कुठल्या प्रपोर्शनमध्ये असणार याचा अभ्यास आधी केला पाहिजे. पण नव्याने ज्या व्यक्ती मूर्ती सुरुवात करणार असतील तर त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास प्रकर्षाने केला पाहिजे. आणि मूर्तिकला ही खूप एक वेगळा भाव असतो मूर्ती बनवताना. बाप्पाची मूर्ती जेव्हा साकारत असतो आपण तेव्हा एक मनात वेगळा भाव निर्माण होतो की बाप्पा कसे बनणार आहेत, बाप्पा कसे दिसणार आहेत, बाप्पांचं रूप कसं असेल, बाप्पांचं रंगकाम कसं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मूर्त्यांमध्ये कसं उतरवणार ह्या गोष्टी आपल्या डोक्यात पूर्णपणे आधीच फिट असतात. पण त्या उतरवत असताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कठीण वाटत असतात. पण बाप्पाच्या कृपेने मूर्ती कशी साकार होत जाते हे आपल्यालाही कळत नाही. माझ्या प्रवासाची सुरुवात कलेकडेच झाली आणि ती लहानपणापासूनच, म्हणजे मुळातच आमच्या गावातच खूप सारे कलाकार असल्यामुळे आणि आमच्या गावातच खूप साऱ्या कार्यशाळा असल्यामुळे आम्ही तिकडून प्रेरणा घेऊन त्या मूर्तिकारांपासून प्रेरणा घेऊन, म्हणजे लहानपणी आम्ही त्यांच्याकडे फक्त बघायला जायचो. पण असं वाटलं नव्हतं की कधी ह्या कलेकडे वळू आपण, की मूर्तिकार ह्या कलेकडे आपण येऊ. पण लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे मी ह्या कलेकडे वळलो आणि मूर्त्या बनवायला सुरुवात केली. तसं तर महाराष्ट्रातले गाजलेले सगळे जे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून पण थोडी प्रेरणा घेऊन आपणही त्यांच्यासारखं थोडंफार काम कुठे करता आलं, मूर्त्यांमध्ये सुबकता आणता आली तर त्याकडे एक कल होता. आणि इथेच विचार केला की ह्या कलेकडे आपण थोडंसं लक्ष देऊया आणि मूर्ती बनवायला सुरुवात करूया. तर माझं शिक्षण चित्रकलेमधून रहेजा स्कूल ऑफ आर्ट, बँड्रा स्कूल ऑफ आर्ट इथून झालेलं आहे. तर मी तिथून डिप्लोमा पासआउट झाल्यानंतर ह्या मूर्तिकलेकडे माझ्या पेंटिंगचा जितका मला इथे उपयोग करता येईल तितका उपयोग मी ह्या कलेमध्ये करतो आहे. आणि जितकी डिटेलिंग मला ह्या मूर्त्यांमध्ये देता येईल, जितकी नैसर्गिकता ह्या मूर्त्यांमध्ये आणता येईल मला,
तर तेवढी मी आणण्याचा प्रयत्न करतो आहे. मग त्यात बाप्पाचे डोळे असो, बाप्पाचे कान असो, बाप्पाचे हात असो, बोटं असो, याच्यामध्ये जितकी सुबकता मला आणता येईल आणि कलर कामामध्ये, रंगकामामध्ये जितकं सुंदरता आणता येईल तितका मी प्रयत्न करतो आहे. आता मी माझ्या मूर्त्यांचं काम म्हणजे शाडू मातीमध्ये आणि लाल मातीमध्ये या दोन मातींमध्ये मी माझं काम करतो आहे. तसं शाडू मातीमध्ये मूर्ती बनवताना खूप चांगल्या प्रकारे मूर्ती आपल्याला बनवता येऊ शकते आणि लाल मातीमध्ये आपण मूर्ती मोल्डमधून सहजरित्या काढू शकतो. तर शाडू मातीच्या मूर्त्या बनवत असताना काय कॉन्सेप्ट आपण घेतला आहे त्यानुसार आपण मूर्ती व्यवस्थितरित्या त्याच्यात बनवू शकतो. खरं तर मूर्तिकार म्हणा, संगीतकार म्हणा, एखादा नृत्य आविष्कार करणारा कलाकार म्हणा, हे सगळे कलाकार त्यांना कलेची आवड तर असतेच, पण कलेबरोबर घरच्यांचा जो आपल्याला सपोर्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि हाच सपोर्ट मला माझ्या घरातूनही मिळाला. माझ्या आईनेही माझ्या ह्या कलेसाठी म्हणजे ही कला माझ्यात यावी ह्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिनेही खूप मेहनत केली माझ्यासाठी. आणि माझ्या कार्यशाळेचं नावही तिच्याच नावाने मी ठेवलेलं आहे, देवयानी आर्ट्स. तर आपण आपल्या घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आणि मुळात आपल्याला ही कार्यशाळा सुरू करण्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे जागा. तर ही जागा आपल्याकडे किती प्रमाणात आहे आणि किती मोठी आहे हे महत्त्वाचं नसतं, तर आपल्या घरच्यांचा किती सपोर्ट आपल्या पाठीमागे मोठा आहे हे खूप महत्त्वाचं असतं. तर हाच मला मोठा सपोर्ट माझ्या घरच्यांचा, माझ्या आजोबांचा, माझ्या आजीचा, माझ्या आईचा, भावाचा आणि माझ्या सर्व घरच्यांचा जो हा सपोर्ट मला मिळालेला आहे तो खरंच मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण ही कला माझ्यामध्ये यावी आणि ही कला मी साकार करावी यासाठी खूप मोठा सपोर्ट माझ्या मित्रांचाही मला लाभलेला आहे, जे माझ्या ह्या कार्यशाळेत मला मदत करायला येत असतात. दिनेश म्हणा, सौरभ म्हणा, बंटी म्हणा, संकेत म्हणा, हे सगळे विकी म्हणा, हे सगळे माझ्या ह्या कारखान्यात मला मदत करत असतात. म्हणून हा एवढा मोठा या सगळ्या मूर्त्या मी साकार करू शकतो. तर आपल्याकडे टीम पॉवर जेवढी असेल तेवढी आपण ह्या मूर्तिकलेमध्ये आपण चांगलं एक नाव मिळवू शकतो. लोकांना बाप्पांचे डोळे पण खूप अट्रॅक्ट करत असतात. तर डोळ्यांमध्ये स्पेशली जिवंतपणा कसा आणता येईल ह्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. ह्या कलेकडे वळण्याचा माझा हा टर्निंग पॉईंट आपण म्हणू शकतो की माझ्या आयुष्यात एक खूप वाईट इन्सिडेंट घडला जो आत्ताच गेल्या वर्षी घडलेला. आपण जसं आपल्या आईवडिलांना देवापेक्षाही श्रेष्ठ मानतो, अशा आईवडिलांचा सपोर्ट आपल्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे आपल्यालाही माहिती आहे. आणि आपल्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आपली आई आणि सगळ्यात आवडती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणं आपल्या आयुष्याची एक काय दशा होऊन जाते हे आपणही व्यक्त करू शकत नसतो. पण त्यावेळेला एक बाप्पांचा एक आधार म्हणून मी ह्या कलेकडे, बाप्पांच्या मूर्त्या साकारण्याकडे वळलो. आणि ह्या मूर्त्या साकारता मला त्या दुःखद घटनेतून बाहेर येताना बाप्पांचीच साथ लाभलेली आहे. तर यावर्षी या कोरोनाच्या महामारीमुळे सरकारने जी एक नियमावली तयार केलेली आहे गणेशोत्सवांसाठी, तर त्या नियमावलीनुसार लोकांना यावर्षी इको फ्रेंडली मूर्त्यांना जास्त प्राधान्य देत आहेत आणि जितकी लहान मूर्ती त्यांना घेता येईल आणि घरच्या घरी विसर्जन करता येईल तर त्याकडे लोक वळत आहेत. आणि तसं लोक इको फ्रेंडली मूर्त्यांना जास्त पसंती देत आहेत कारण पर्यावरणाच्या दृष्टीने ह्या मूर्त्या त्यांना चांगल्या वाटतात आणि पर्यावरणाचंही रक्षण त्याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे जास्त प्राधान्य इको फ्रेंडली मूर्त्यांना देत आहेत. आणि माझ्याही कारखान्यात मी इको फ्रेंडली मूर्त्या बनवत आहे, शाडू मातीच्या आणि लाल मातीच्या. ह्या मूर्त्या बनवत असताना मी एवढं लक्षात घेतो की पर्यावरणाला ह्या मूर्त्यांपासून काही हानी होणार नाही आणि लोकांनाही ह्या मूर्त्या व्यवस्थितरित्या विसर्जन करता येतील. मी यावर्षी 150 ते 160 मूर्त्या यावर्षी बनवलेल्या आहेत. तर लोकांचीही त्यांना एक चांगली पसंती मिळत आहे आणि लोकांकडूनही या मूर्त्यांसाठी मागणी येत आहे. बाप्पांचं हे रूप घडवत असताना एकदा की आता शाडू मातीमध्ये आपले हात गेले की बाप्पांचं रूप साकारू लागतं आणि हे रूप साकारत असताना हे रूप कधी घडत जातं हे मलाही कळत नाही.
म्हणजे जेव्हा पण बाप्पांचे हावभाव घडवत असतो त्यावेळेला बाप्पा सतत आपल्याशी बोलत आहेत. हे हावभाव घडवत असताना बाप्पा आपल्याशी कसे बोलतील ह्याचा सतत भास होत असतो. हा जो भास आहे हा एक मनाला वेगळंच काहीतरी देऊन जाणारा असतो. आणि बाप्पांची मूर्ती साकारत असताना मी कधी बाप्पांचा होतो आणि बाप्पा कधी माझे होतात, म्हणजे मी बाप्पांचा आणि बाप्पा माझे कधी होऊन जातात हे कळत नाही. तर मग चला संकल्प करूया बाप्पाच्या नव्या उत्सवाचा आणि स्वीकार करू इको फ्रेंडली गणेशाचा. गणपती बाप्पा मोरया. यावर्षी प्रथमतःच असं मी आईला घरी जाऊन सांगितलं की असं असं मला फेटा बनवायचा, तर आईने मला खास मुद्दा म्हणून एक आपली साडी दिली. त्याचा मी असं प्रयत्न म्हणून मी थोडी अशी ट्रायल करत हा मी 4 दिवसापूर्वी फेटा बनवला.